झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। नमस्कार साहेब। इथं समोर भजन चालू आहे। इथं जेवढे बी लोक आलेत ना त्या सगळ्या शोधलं त्या बाईला, पण ती बाई काय सापडली नाही। एकेकाचा चेहरा बघितला समोर जाऊन, पण काय सापडली नाही ती। आश्रमातून इथं यायचा रस्ता अवघ्या अर्ध्या तासाचा आहे। ती बाई जाऊन जाऊन जाईल कुठे? चला दुसरीकडे शोध दिला। का लपताय तुम्ही माझ्यापासून? मी ना तुम्हाला घरी घेऊन जायला आले। याल ना माझ्यासोबत? तू आणि इथं काय करते? अहो, तुम्हाला शोधत मी इथपर्यंत पोहोचले। प्लीज चला ना घरी, प्लीज। पण मी का येऊ तुझ्या संग घरी? आई, कारण ते आपलं घर आहे, तुमचं घर आहे, ते सूर्याचं आहे, आपल्या पूर्ण कुटुंबाचं घर आहे ते। तुम्हाला नाही राहायचंय का कुटुंबाबरोबर? म्हणजे तुला? हो, तुम्ही सूर्याच्या आई आहात हे कळलंय मला। आई, अहो, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट केल्यानंतर तुम्ही कोणालाही काही न सांगता तिकडनं निघून गेलात। तुम्हाला किती आणि कुठे कुठे शोधलं हे माहिती आहे का तुम्हाला? आता बस, आता मी तुम्हाला घरी घेऊन जायला आले। प्लीज प्लीज आता घरी चला। मला तुमची आणि सूर्याची भेट घालून द्यायची। आणि आई, माझी खात्री आहे तुम्हाला बघून सूर्याला खूप जास्त आनंद होणार आहे। सो प्लीज प्लीज घरी चला। नाही, तुला वाटतं तसं नाही होणार पोरी। तुला माझ्याबद्दल प्रेम आहे, माझ्याबद्दल जिव्हाळा वाटतो, पण मी नाही येऊ शकत घरी। सांगा आता, का यायचं नाहीये तुम्हाला घरी? तुझा काही गोष्टींचा तुला अंदाज नाहीये। सूर्याच्या मनात माझ्याबद्दल ईश पेरले गेले। असं असताना मी कशी घरी येणार सांग ना? आई, अहो, मला सगळं मान्य आहे, पण तुम्ही जर समोर गेलातच नाही तर त्याच्या मनातले गैरसमज कसे दूर होणार आहेत सांगा बरं मला। तुमच्याबद्दल त्याच्या मनात राग आहे हे माहिती आहे मला, पण तुम्ही आई आहात ना त्याची। एवढ्या वर्षांनी त्याची जन्मदाती आई त्याच्या समोर उभं राहिल्यावर त्याला मायेचा पाझर फुटणार नाही असं का वाटतं तुम्हाला? आई, सूर्याच्या मनात तुमच्याविषयी राग जरी असला ना तरी त्याने खूप वाट बघितली हो तुमची। आणि मी सांगते ना, त्याने तुम्हाला पाहिलं ना तर तो धावत येऊन पहिल्यांदा तुम्हाला मिठी मारेल, इतका आनंद होईल त्याला। तुम्ही फक्त घरी चला, याल ना आपल्या घरी?
हो. खरंच आई, आपलं ना, आपल्या जिव्हाळ्याचा माणूस एवढ्या वर्षांनी घरी येतोय ना, यावर माझा विश्वासच बसत नाहीये हो. तुम्हाला कधी एकदा घरी नेतीये, सूर्याशी मुलींची तुमची भेट घडवून देते, असं झालंय मला. आज ना सूर्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. मी आज त्याच्या आईला घरी घेऊन जाणार आहे. काय झालं? नाही, मला जावं लागतं. अहो पण झालं काय ते तरी सांगा. आता हिला कुणी सांगावं, सत्यानाश होऊन बसलाय सगळा. अहो अहो शत्रू काय त्रास मीच देत होता का तुला? तसं असेल तर अजिबात सहन करत बसायचं नाही. सरळ उठायचं आणि सूर्याकडे निघून जायचं. माझ्या पोराला चांगलीच ओळखते मी, राक्षस आहे ते. काय बोलतेय सगळं तू? हे बघ, ह्यांच्याबद्दल मी काही चुकीचं ऐकून घेणार नाही. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज